खरं ना बरेच प्रश्न आहेत. म्हणजे तुम्ही एकदा आधी सगळे ते पदार्थ पाहिलेत, त्यातले काही खाल्लेत. म्हणजे गंमत अशी आहे की प्रत्येकीला म्हणजे मला दोघी तिघींनी आत्ता विचारलं, माझा का नाही खाल्ला पदार्थ माझा? हो एवढे कसे खाणार? किती आहेत? म्हणजे मला वाटतं 106 अधिक आहेत ना. तर इतके सगळे पदार्थ खायचं हे काही खायचं काम नाही. पण सगळ्यात आधी आपण त्यांचं अभिनंदन करूया, कारण एक अत्यंत सुरेख असा चित्रपट छावा जो या शुक्रवारी प्रदर्शित झाला. आणि या चित्रपटाने दोन गोष्टी केल्या सगळ्यात महत्वाच्या. त्यातली एक उत्तम विषय जो आहे महाराजांचा, तो त्यानिमित्ताने लोकांसमोर आला. ही त्यातली सगळ्यात जमेची बाजू होती. आणि दुसरं, हिंदी चित्रपटसृष्टीला आणि एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीला एक अशी थोडीशी मळब आली होती. ती मळब या चित्रपटाने दूर केली. यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. मराठी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली ती एका मराठी माणसानी, हिंदी चित्रपटसृष्टीची दादासाहेब फाळकेंनी. आणि अलीकडच्या काळात आलेली ही जी मरगळ आहे ती सुद्धा दूर केली एका मराठी माणसानी. एक छान चित्रपट आपल्या समोर ही सगळी मंडळी घेऊन आली आणि त्यात अत्यंत सुरेख अशी भूमिका संतोषजींनी साकारली. सगळ्यात आधी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमचा हा आपण थोडंसं आधी चित्रपटांविषयी बोलू आणि मग आपण ठाण्याविषयी बोलू आणि मग खाण्याविषयी बोलू. चित्रपटाचा हा अनुभव जो आम्ही पडद्यावर पाहतो तो भव्य दिव्य आहे. तुमचा व्यक्तिगत अनुभव कसा आहे? सर्वात आधी जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मी तिकडे बसलो होतो आणि मला जरा एक माझं आठवण आली. म्हणजे थोड्या जुन्या आठवणी. म्हणजे शाळेत तेव्हा कॉलेजमध्ये असताना अशा स्ट्रगल लाईफमध्ये वगैरे तेव्हा पेपर टाकायचो घराघरात. तेव्हा त्या पेपरमध्ये लोकसत्ता हाही पेपर होता. आणि तो लोकसत्ता सकाळी पहाटे 4:30 उठून ते पेपर घेऊन आम्ही माझ्या मित्र आम्ही दोघं तिघं आणि आमच्या सायकलवरून निघायचो आणि घराघरात तो लोकसत्ता पेपर आम्ही टाकायचो घराघरात. आज देवाच्या कृपेने लोकसत्ता अजूनही आहे, कायम राहील. पण आता घराघरात पेपर टाकत नाही, पण त्या पेपरात माझा फोटो आणि माझ्या कामाबद्दल लिहून याकरता देवाचे आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि लोकसत्ताचे धन्यवाद. फार छान. म्हणजे हे ना एक खूप छान तुम्ही आता आठवण करून दिली. मुळात कसं आहे माहिती आहे का की लोकसत्ताचं जे बोधवाक्य आहे जे आपण वाचतो, लोकमान्य लोकशक्ती, पण मुळात कसं आहे की त्याची जाहिरात करताना एक आणखीन वाक्य आहे जे फार कमी जणांना माहिती आहे. ते म्हणजे लोकसत्ता कोण वाचतं, लोकसत्ता कोणासाठी आहे? जाणत्या जनांसाठी. त्यामुळे तुमच्यासारखी जी सगळी जाणते जन आहेत ते लोकसत्तात असणारच, यात ती मात्र शंका नाही. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या ह्यासाठी झाल्या पाहिजे. आणि आता त्या अनुभवाविषयी. छावा या 14 तारखेला प्रदर्शित झाला आणि अपेक्षा होतीच आम्हाला नक्कीच, कारण तो चित्रपट तयार करताना तसा विचार करूनच तो प्रयत्न केला होता. पण म्हणतात की आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन. सो अपेक्षेपेक्षा जास्तच प्रतिसाद आणि प्रेम मिळालं या चित्रपटाला. आणि त्या अर्थात ते मिळालंच हवं, कारण आपल्या राजांचा चित्रपट आहे त्यामुळे ते प्रेम मिळणारच. ती आस्था आणि ती आपुलकी त्या चित्रपटाबद्दल, त्या विषयांबद्दल असणारच आहे आपल्याला. आणि अनुभव अर्थात छावा कादंबरी मी वाचली शिवाजी सावंतांची. आणि जेव्हा मला बोलवणं आलं या सिनेमाच्या कास्टिंगसाठी ऑडिशन, तेव्हा मी गणोजी शिर्केसाठी ऑडिशन दिलं होतं. हां, म्हणजे मला जेव्हा त्यांनी सांगितलं गणोजी शिर्के, तेव्हा माझं जरा मन असं माल नाही करायचं असं झालं होतं. कारण कादंबरी वाचली आणि ज्या माणसामुळे, ज्या फितुरांमुळे आपल्या राजांवर जे बलिदान देण्याची वेळ आली किंवा जे संकट ओढावलं, ती व्यक्तिरेखा. म्हणजे मी जेव्हा कादंबरी वाचली होती ना तेव्हा मी ठरवलं होतं यार या कादंबरी याच्यावर सिनेमा झाला तर मला एक रोल करायचा आहे, एक काहीतरी रोल मला करायचा आहे. मग अगदी महाराजा बसलेत सिंहासनावर आणि येऊन एक मावळा येतो, मुजराव राज हे आलेत, एवढं असेल तरी चालेल. पण नंतर मला एकदमच गणोजी शिर्केचं ऑडिशन. पण तरी सुद्धा म्हटलं जाऊ दे, महाराजांचा सिनेमा आपण बघूया, ऑडिशन तर देऊया. मी ऑडिशन दिलं आणि घरी गेलो. मी विचार सोडून दिला होता, म्हटलं मला नाही मिळालं तर चालेल, उत्तम आहे, गणोजी शिर्के नाही करायचं. आणि मला एक काही दिवसांनी मला फोन आला ऑफिसमधून आणि मला सांगितलं की तुला सर हो लक्ष्मण सर मिलना चाहते हैं आपसे. लक्ष्मण सर ऑफिसला आमचे दिग्दर्शक
लक्ष्मण उतेकर सर मला भेटायला बोलवलं. अर्थात त्यांनी माझे सिनेमे पाहिले होते, माझं काम पाहिलं होतं. त्यांनी ऑडिशन पाहिलं आणि ते मला बोलले, मी संध्या अरे मी तुझं ऑडिशन पाहिलं, मी बोललो अरे म्हटलं सगळ्यांना, म्हटलं अरे हा खूप चांगला अभिनेता आहे, मी बघितलं याचं काम म्हणून तुला बोलून घेतलं. अरे ऐक ना, एक अडचण आहे. म्हटलं काय सर? नाही तू गणोजीसाठी ऑडिशन दिलंयस, पण ना मला तू गणोजीसाठी नकोयस, तू रायाची करशील का? मन में पहिला लड्डू फुटाव. म्हटलं म्हणतात ना, जे खूप मनापासून एखादी गोष्ट आपण मागितलेली असते ना, ती काही करून आपल्याजवळ येतेच. आणि त्या छावा या कादंबरीवर आधारित असलेल्या या सिनेमात मला गणोजी नव्हता करायचा, मला दुसरं काही चाललं असतं, पण थेट माझ्या पदरात रायाजींची भूमिका मला मिळाली. आणि मग काय लागलो तयारीला. आणि 3.5-4 महिने तलवारबाजी, भाला किंवा मग आम्ही हॉर्स रायडिंग सगळ्याचं प्रशिक्षण घेत होतो आणि एकत्रच होतो. विकी वगैरे आम्ही सगळेच एकत्र होतो. आणि याच्या आधी मी सिनेमात घोड्यांवर बसलोय, पण तेव्हा तो घोडेवाला पकडलेला असेल किंवा तिथे उभा असेल, पण बाबा तू थांब, आम्ही फक्त बसायचो. म्हणजे ते अगदी टू बी व्हेरी फ्रँक, कारण आम्ही रीलचे हिरो, रिअलचे नाही, रिअलचे तेच होते. पण आम्हाला तिथे सपोर्ट घेऊन वगैरे आम्ही बसायचो आणि तेवढं शॉर्ट पुरतं उभं. पण या सिनेमाने खरंच केवळ काम नाही, केवळ प्रेम नाही, पण या गोष्टी सुद्धा शिकायला मिळाल्या. आज घोडा व्यवस्थित कंट्रोल करू शकतो आणि एकटा गॅलॉप पर्यंत करू शकतो मी. आज घोडेसवारी शिकलो. आणि तलवारबाजी काय आहे, तलवारबाजी, तलवार आपण फक्त लढाई, म्हणजे मला अजूनही आठवतंय आम्ही शूटिंग करायचो ना, तेव्हा त्या लढाईचे सीन आहेत जे तुम्ही पाहिले असतील, ते शॉर्टकट, एक शॉट झालं की कट व्हायचं, मग ते क्लोज, मग थोडंसं वाईडनी, असं थांबत थांबत शूटिंग होत होतं. हार्डली एखाद 5 मिनिटाचा शॉट असायचा मोठा, पण अंगात ते सगळं आर्मर, ती चेनमेल, म्हणजे जवळजवळ 4.5 किलो वजनाचे कपडे होते अंगावर आमच्या, ते चिलखत वगैरे, हातात तलवारी होत्या, तेवढ्या वजनाच्या नव्हत्या ज्या खऱ्या मावळ्यांच्या हातात होत्या, त्या 5-5, 6-6 किलोच्या होत्या. आम्हाला दिल्या होत्या त्याच्या फार फार तर काही 500-700 ग्रामची वगैरे, सगळ्यांच्या डमी होत्या. पण तो 5 मिनिटाचा शॉट, अशी धाप लागायची आम्हाला, कारण ती धूळ होती, उन्हात आम्ही शूटिंग करत होतो. तेव्हा एक जाणवलं, मी बोललो सरांना, म्हटलं सर 5 मिनिटाचा शॉट दिल्यानंतर ही हालत होते, मावळे काय लढले असतील ना, म्हणजे इथे तर कोणाला तलवार लागू नये म्हणून आपण, कोणाला इजा होऊ नये, सगळं प्रोटेक्शन घेऊन शूटिंग केलं जातं. तिथे कसलं प्रोटेक्शन, कसली इजा, कुठली तलवार कधी नरड्यावर येईल, कधी पोटात घुसेल, छातीत घुसेल, कसा जीव जाईल माहीत नाही. आणि कुठली, जसं ते लढत राहायचंय, थांबला की गेला. 18 तास लढाई करायची. संगमेश्वरला जेव्हा पकडलं गेलं तेव्हा रात्रीच्या सुमारास त्यांना जो हल्ला झाला, तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मावळे, फक्त 200 मावळे 80,000 लढत होते. म्हणजे या सिनेमात काम करताना मी बऱ्याच सिनेमाला कधी कधी अजूनही भरून येतं की काय करून ठेवलंय आपल्या या सगळ्यांनी, महापुरुषांनी आपल्यासाठी. याची आपल्याला जाणीव असलीच पाहिजे, याची असलीच पाहिजे जाणीव. आणि तुम्हाला सिनेमा बघायला मिळाला, पुस्तक वाचायला मिळालं. आम्ही कलाकार तुमच्यापेक्षा 2 बोट जास्त भाग्यवान होत, आम्हाला याच्यात काम करायला मिळालं. याचं आम्ही भाग्यवान जास्त मानतो स्वतःला. आणि अनुभवाला मिळालं, जे त्यावेळेला त्यांच्यावर जे घडलं असेल ते आम्हाला या शूटिंगच्या निमित्ताने आम्हाला अनुभवाला मिळालं. आणि ती ताकद मिळाली राजांची आहे, मावळ्यांची, त्यांचे आशीर्वाद आहेत. फार छान. आणि तुम्ही आता म्हणाला ते अगदी खरी गोष्ट आहे की ते त्या ज्या भावना आहेत, कारण तुम्ही थिएटरमधनं बाहेर आल्यानंतर तुम्ही ओक्साबोक्शी रडलात. आणि आता जवळपास अनेक प्रेक्षकांचं असं होतं की जेव्हा ते थिएटरमधनं बाहेर येतात तो चित्रपट पाहून, बरीचशी लोक रडतात, त्या भावना अनावर होतात, कारण त्या भावना ज्या आहेत त्या खऱ्याखुऱ्या भावना आहेत, ही त्यामागची भूमिका असते. आता मुळात हे सगळं साकारत असताना स्वतःला फिट ठेवणं, तुम्ही 4-4.5 महिने दिलेले आहेत त्या संपूर्ण चित्रपटासाठी. थोडासा चित्रपट म्हणून आपण त्याचा विचार करूया. हे प्रोफेशनलिझम आहे, मान्य आहे, पण त्या पलीकडे सुद्धा तुम्ही स्वतःला मेंटेन करणं, कारण काही नियम आखून दिले असतील ना तुम्हाला, काय खायचं, काय खाऊ नये, नाही का. म्हणजे आत्ता सुद्धा बघा, ते माझं का नाही खाल्लं, माझं का नाही खाल्लं, ते त्यांना ते तसं सगळं सांभाळावं लागतं, सोपं नाही. त्या तारखांमध्ये सुद्धा की तर काय ही प्रोसेस असते. म्हणजे
व्यायाम करायचा तिथे सेटवरती, की तुम्हाला असं सांगितलं की एवढंच किलो वजन? कारण ह्या सगळ्या गोष्टींना आता पाहिलं जातं ना, की वजन वाढता कामा नये, याच्यापेक्षा कमी होता कामा नये. ते सगळं टिकवून ठेवायचं कसं, हे सगळं तुम्ही बांधता? नाही, अर्थात ज्या ज्या कलाकारांचं कास्टिंग झालं या सिनेमात, ते सगळे कलाकार त्यांचं एक प्रशिक्षण ठेवलं गेलं होतं, जसं मी आधी सांगितलं, हॉर्स रायडिंग वगैरे. जिम अर्थात तसं नॉर्मल अभिनेता म्हटल्यानंतर म्हणजे मी तरी करतो व्यवस्थित जिमिंग, कारण मला फिटनेस, आय लव्ह माय फिटनेस, आणि मला ते, मी आय एम फिटनेस फ्री पहिल्यापासूनच आहे. केवळ अभिनेता आहे म्हणून नाही, फक्त आता ते गरज आहे अभिनेता असल्यामुळे. पण या सिनेमासाठी काय होतं ना, की थोडंसं पुट ऑन करायला ते वजन हवं होतं ते, कारण तो एक भारदस्तपणा दिसला पाहिजे त्या मावळ्यांचा. त्या इवन विकी कौशलनी सुद्धा 105 किलो वजन वाढवलं होतं. 105 किलो वजन त्यांनी गेन केलं होतं, आणि त्यात ते सगळं त्यांनी प्रॉपर जिम वगैरे. पण आम्हाला ना लक्ष्मण सरांनी बजावलं होतं की मला ना तुमचा ना खोलीबंद व्यायामशाळेतला व्यायाम नको आहे, म्हणजे कुठे जिममध्ये जाऊन वजन उचलू नका. तर आम्ही जे प्रशिक्षण असायचं ना, ते 2-3 तासाचं नसायचं. सकाळी 8-8:30ला सुरू व्हायचं, ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही तिथेच असायचो मैदानावर. मग थोडंसं तलवारबाजी, मग थोडासा गॅप घेऊन मग आम्ही भाल्याचं ट्रेनिंग घ्यायचो, मग त्याच्या दांडपट्ट्याचं ट्रेनिंग व्हायचं. आणि मग जो घोडा आम्हाला दिला होता, जो शेवट शूटिंगपर्यंत आमच्यासोबत होता, म्हणजे प्रत्येकाला तो फिक्स होता, माझा सुलतान नावाचा घोडा होता, ज्याला सकाळी मी जायचं, त्याला सोडायचं, त्याला चारा पाणी खायला घालायचं, मग त्याला घेऊन हाताने फिरवायचं, मग मीच त्याच्यावर बसायचं, मीच त्याला खाऊ घालायचं, मीच त्याची निगा घ्यायची. फक्त त्या माझ्या एक अटेंडंट आम्हाला दिला होता, पण बाकी सगळं आम्हीच करायचं त्या घोड्याचं, कारण ती बॉन्डिंग व्हायला हवं घोड्याबरोबर. जे ते बॉन्डिंग असतं ना, ती काय मशीन, ती काय बुलेट नाही आहे की पेट्रोल भरलं किक मारले आणि जाणार. त्या प्राण्याचं, तो पण एक जिवंत प्राणी आहे हाडामासाचा, त्याचं तुमच्याशी बॉन्डिंग होणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला चारा घालताना आम्ही किंवा खाऊ गाजर वगैरे खायला घालायचो, ते भांड्यात नाही. आम्हाला भांड्यात, म्हणजे भांडं ठेवलं आणि तो खातोय नाही, तुम्हाला हातानेच त्याला चारायचंय, तुमच्या हाताने. कारण त्याचे जीभ तुमच्या, असं म्हणायचे की ती त्या प्राण्याची जीभ तुमच्या त्वचेला किंवा तुमच्या अंगाला जर ती लागली की ते बॉन्डिंग जास्त होतं, कनेक्शन जास्त होतं. तर हे जे सगळं प्रशिक्षण इतकं शास्त्रोक्त पद्धतीने, इतकं जाणीव आणि विचारपूर्वक दिलं गेलं आम्हाला, त्यामुळे म्हणजे घोड्यावर बसायचं एक छान वाटतं ना बोलायला, पण जेव्हा घोडा समोर येतो ना, आणि तो जो प्राणी आहे ना, त्याची एक वेगळी ग्रेस आहे. आणि जसं ती अशी बोलू नये पण आमच्या स्ट्रगलरच्या भाषेत, एनिवे, पण आपल्याला टेन्शन येतो. आपण असं जवळ जाताना सुद्धा विचार करावा लागतो. एक जर टाप दिली, नुसती अशी टच दिली, तर सगळं जबडा बाहेर पडेल, पिंजरा फुटेल छातीचा. आणि घोडा, आम्हाला सांगितलं होतं की घोड्यावर बसताना घोड्याला जर कळलं की हा जरा लूज आहे, हा ढिला आहे, तर घोडा तुम्हाला राईड करतो, तुम्हाला रूल करतो. त्यामुळे घोड्याला तुम्ही रूल केलं पाहिजे. घोड्याला कळलं पाहिजे बाबा हा हा आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, त्यामुळे घोड्यापेक्षा तुम्ही स्ट्रॉंग आहात, हे त्या घोड्याला फिलिंग द्यावं लागतं. पण तुमचं कनेक्शन असावं लागतं तेवढंच त्या घोड्यासोबत. त्या सगळ्या गोष्टी सांगणं, घोड्यांची गप्पा मारायचो आम्ही बोलायचो. मग त्याचं छान, शब्बास, व्हेरी गुड बॉय, व्हेरी गुड, नाईस वर्क, व्हेरी गुड, चल. मग त्याला थँक्यू म्हणायचं. मग सकाळी काढताना चल आता चालूया. मग आपण गप्पा मारतो मित्रांशी, तसं गप्पा मारायला लागायच्या. तलवारींशी गप्पा मारायला लावल्यात आम्हाला, तुमच्या शस्त्रांशी तुम्ही बोला, कारण हे बोलायचे तेव्हा मावळे, आपल्या शस्त्रांशी बोलायचे, ते कनेक्शन असतं. खूप काही शिकायला मिळालं, आणि मी खरंच खूप आभारी आहे या सिनेमाचा आणि या सगळ्यांचाच, ज्यांच्यामुळे मला सिनेमा मिळालाय. फार छान. तुम्ही आता घोड्यांचा उल्लेख केला ना, मला तुम्ही घोड्यांविषयी बोलत असताना एकदा मला नया दौर आठवला. कारण नया दौरमध्ये दिलीप कुमार साहेब त्या घोड्याबरोबर त्यांचं जे काही रिलेशन आहे, ती जी बॉन्डिंग आहे, ते असं म्हणतात की महिना ते कार्यक्रमाला जाताना पण घोडागाडी घेऊन जायचे, त्याशिवाय तो घोडा रिॲक्ट होत नाही. तर ही इतकी सगळी जी मेहनत ही लोक घेत असतात, ही मंडळी सगळी घेत असतात, आणि त्यातून महाराजांचा विषय, तर त्यामुळे एक दडपण असेल ना, की कुठे माझं चुकत तर नाहीये ना, कुठेतरी चुकलं तर काय होईल, प्रचंड असेल ना तो टेन्स. कसं त्यातनं, कारण हे मला कल्पना आहे, म्हणजे हे सोपं नाहीये. नाही, अजिबातच नाही. म्हणजे हे सोपं नाहीच आहे. म्हणजे किंवा हे केलं एवढं, या सिनेमाला किंवा या प्रयत्नांना यश मिळालंय, तरी सुद्धा असं वाटतं की आम्हा कोणाचीच लायकी नाही, आपल्या कोणाचीच लायकी सुद्धा नाही. पण तरी सुद्धा
हा महाराजांचा आशीर्वाद आहे की हा सिनेमा करायला मिळाला. आज लक्ष्मण सर दिग्दर्शक असोत, निर्माते आमचे मॅडॉक फिल्म्स दिनेश विजन असोत, किंवा प्रत्येक जण संगीतकार A.R. रहमान असोत, प्रत्येक एच अँड एव्हरी पार्ट ऑफ दिस फिल्म ही जबाबदारी असणारच, ते दडपण, ती भीती असणारच मनावर, आणि ती असायलाच हवी. पण खूप जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत. 4.5-5 वर्ष त्या पुस्तक वाचल्यानंतर त्या स्क्रिप्टवर काम केलं गेलंय, लिहिलं गेलंय. इथे कुठेतरी लोकांच्या भावना दुखवल्या जाऊ नयेत हे तर तेवढंच गरजेचं आहे, पण त्याही पेक्षा जास्त गरजेचं आहे की माझ्या महाराजांचा खरा इतिहास तिथे कुठे गालबोट लागता का म्हणे, आणि त्या पापाचं धनी मला व्हायचं नाहीये. ही भावना प्रत्येकाच्या मनात होती आणि त्या विचारांनी, त्या भावनेने हा प्रयत्न केलाय सिनेमा करण्याचा. नाही, फार छान. आणि तो त्याच भावनेने लोकांपर्यंत पोहोचलाय यात मला वाटतं आपलं कोणालाच काही दुमत असण्याचं कारण नाही, नाही का? कारण प्रत्येक जण तो जो चित्रपट पाहतोय तो दुसऱ्याला सांगतो की हा चित्रपट बघ. एक आता मी पोस्ट वाचली की पुष्पा बनून हे करण्यापेक्षा महाराजांचं हे घ्या म्हणून तुम्ही. आणि खरी गोष्ट आहे, आपल्याकडे ना जी म्हणायची एक पद्धत आहे. जी म्हणजे जिनियस, बरोबर की नाही? अमुक जी तमुक जी, जी म्हणजे जिनियस. पण मूर्तिमंत जिनियस दोन झाले जे आईच्या पोटातनं जन्माला आले. त्यातले एक छत्रपती शिवाजी आणि एक छत्रपती संभाजी. आणि हे दोन्ही विषय पोहोचवणं हे जागतिक विषय आहेत. हे केवळ मराठी माणसापुरते, महाराष्ट्रापुरते, भारतापुरते नाहीच. सॉरी इंटरप्ट करतो. खरं आहे, म्हणजे आपण त्यांना दैवतच मानतो, ते देवच आहेत आपल्यासाठी. पण मला असं वाटतं की हे दोनच देव आहेत ज्यांना आपण पाहिलंय, ज्यांना आपण अनुभवलंय. म्हणजे आपण याची देही याची डोळा नाही पाहू शकलो कारण त्या काळात, पण ते अस्तित्वात एक मानवरूपी देव होते. देवानी जन्म घेतला होता त्यांच्या रूपाने, आणि ते अस्तित्वात खरोखर होते. याच्या काय म्हणतात इतिहासात ही जी नोंद आहे, त्याच्यामुळे आपण खूप म्हणजे खूप खूप धन्य होतो. आपण खूप नशीबवान आहोत की आपण या मातीत जन्माला आलोत, ज्या मातीचे 2 महायोद्धा, 2 महापुरुष या मातीतले होते. फार छान. आता छावानी एक इतका उंच आलेख त्यांचा उंचावलेला असल्यामुळे की तुमच्याकडनं आता अपेक्षा वाढल्या. तर तुमचा आता नवीन येणारा प्रकल्प आहे, जो प्रोजेक्ट तुम्ही आता नवीन चित्रपट करताय हिंदीमध्ये, असा कुठला आहे? मला वाटतं एक मनोज वाजपेयींबरोबर तुम्ही तो झाला, तो सोनी लिहिला होता, बरोबर. भोसले नावाचा, वाजपेयी आणि मी. आणि आता पुढचे आहेत. पण त्याआधी एक सांगतो, मला बऱ्याच वेळेला 2दा फोन आले. मी तुम्हाला हा माझा निरोप सगळ्यांनाच द्या. मला 2 माझे काही मित्र किंवा माझी मैत्रिणी तिने फोन केला की अरे संतोष, आम्ही पिक्चर बघायला चाललोय, मी माझ्या लहान आहे मुलगी 5वी-7वीत आहे, तर आम्ही घेऊन जाऊ का मुलांना? म्हटलं मुलांनाच घेऊन जा. नाही, ते जरा व्हायलन्स, म्हटलं तो व्हायलन्स, हा व्हायलन्स आपल्या मुलांनी बघायलाच हवा, त्यांना जाणवायलाच हवा की आपले महापुरुष, महायोद्धा लढले, ते कसे लढले, कशासाठी लढले आणि का लढले, ह्या गोष्टी कळायलाच हव्यात. केवळ ते ब्लड आहे, त्याच्यात व्हायलन्स दिसतोय, काही प्रॉब्लेम नाहीये. या लढाया आपल्या लहान मुलांनी पाहायलाच हव्यात. पाहताना आपल्या महापुरुषांबद्दल, या महान पुरुषांबद्दल त्यांचा इतिहास त्यांना कळायलाच हवा. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा विनंती करून सांगतो, अजिबात मनात विचार आणू नका की अरे लहान मुलांना घेऊन गेलं तर चालेल का? तर त्यांनाच घेऊन जा. कारण हा सिनेमा याकरता आहे की आपल्या महाराजांचा इतिहास येणाऱ्या पुढच्या पिढीला कळला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज कोण असं म्हटल्यानंतर ताबडतोब समोरच्या त्या लहान मुलांनी असं खडा माहिती दिली पाहिजे की छत्रपती कोण होते, ते काय होते, का लढले, त्यांचं बलिदान काय, हे प्रत्येक येणाऱ्या पुढच्या पिढीला कळायला हवं. त्यामुळे लहान मुलांना घेऊन जाच. नक्की. आता येणारा नवीन एखादा कुठला प्रोजेक्ट तुमचा? आता एक आहे, अनुराग कश्यप सरांची एक फिल्म केली मी, इम्प्रिझन नावाची. ती आहे, मला वाटतं एप्रिल पर्यंत येईल ती. आणि एक नवीन सिनेमा आणखीन करतोय, त्याचं शूटिंग सुरू होईल नाही त्यांना. फार छान. मी त्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि आता चित्रपटाकडून मी थोडंसं खाद्य या विषयाकडे वळतो. ते मुळात अस्सल ठाणेकर आहेत, आणि अस्सल ठाणेकर असल्यामुळे ठाणेकरांच्या ज्या ज्या काही बेस्ट क्वालिटीज असतात त्या त्यांच्यामध्ये. आता ठाणं आणि खाणं या विषयाकडे आपण बोलूया. आपण ना इथेच याच व्यासपीठावरती लोकसत्ताचा एक फार छान कार्यक्रम केला होता. तलाव ते टॉवर असा जो ठाण्याचा प्रवास आहे तो आपण इथे उलगडला होता. एक काळ असा होता, ठाणे शहर जे होतं ते तलावांचं शहर म्हणून ओळखलं जायचं. इथे खूप तलाव होते. आणि आता ठाणे शहर जे आहे ते टॉवरचं ठाणे म्हणून ओळखलं जातं. हा तलाव ते टॉवर जो बदल झालेला आहे तो तुम्हाला कसा जाणवतो याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. आणि मग नंतर हळूहळू यातल्या खाद्य संस्कृतीकडे आपण बोलूया. कारण तुम्ही एक वेगळं ठाणं पाहिलं असेल, आता तुम्ही ठाणं वेगळं पाहताय, म्हणजे शाळेच्या दिवसापासून आत्ता हे वेगळं ठाणं तुम्ही पाहताय.
असं म्हटलं जातं, एक ना छान वाक्य गिरीश कुबेर सरांचं होतं. ते असं म्हणाले की पूर्वीचं जे ठाणं होतं ना, ते कसं होतं की घरात न उतरल्यानंतर थेट आपण रस्त्यावरती येत नव्हतो. मध्ये काही आळ्या असायच्या, रस्ता असायचा, झाडी झुडपं असायची, मग हळूहळू आपण रस्त्यापर्यंत पोहोचायचो. आता तुम्ही उतरलात की डायरेक्ट रस्त्यावरच येता. तर हा जो बदल आहे ना, हा बदल तुम्हाला कसा जाणवतो ठाण्याचा? खरं सांगू ना, नाही बदल हा काळानुसार बदल होतच असतो. म्हणजे जरी तुम्ही ठरवलं किंवा नाही ठरवलं तरी काळ बदलतो तशा गोष्टी बदलतात, वेळ बदलते तशा गोष्टी बदलतात, माणसं बदलतात, वृत्त्या बदलतात. पण आता इथे काका पण इथे बसलेत, ते ठाण्यात जुनेच असतील, त्यांनी तर तेव्हाचं ठाणं पाहिलं असेल. मी ठाण्यात होतो, मला वाटतं एक अगदी फार नाही 20-25 वर्षापूर्वीचं ठाणं खूप वेगळं होतं, खूप वेगळं होतं. म्हणजे मी आता मगाशी बोललो की घोडबंदर रोडला कोळशे हे डोकाळी आहे ना, डोकाळीच्या पुढे गेलं की दिवसा 12:30-1 वाजता सुद्धा थंडी वाजायची आम्हाला, थंडी वाजायची. आता बदललंय, ठाणं वाढलंय, पसरलंय, निसर्गाच्या सान्निध्यात राहायला या, उत्तम तिथे राहा असं म्हणून अनेक टॉवर झालेत. आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहता राहता निसर्गच नाहीये, तिकडे गेल्यावर कळतं की आपण सान्निध्यात तर आलो पण निसर्ग कुठे आहे. त्यामुळे आणि मग बरेच जण म्हणतात की अरे आमच्या बिल्डिंगमध्ये वाघ आला होता तिकडे. तुमच्या बिल्डिंगमध्ये वाघ नाही आला, तुम्ही गेलात तिकडे, ते त्याचं घर आहे, तो तिकडे येतो, तुम्ही तिकडे गेलात. तर प्रगती महत्वाची आहे, चांगलीच आहे. पण मला वाटतं ना, कधी कधी म्हणतात ना, एखादी चांगली गोष्ट सुद्धा ना एका प्रमाणाच्या बाहेर जर झाली तर ती सुद्धा वाईट ठरते. म्हणजे जशी वाईट गोष्टीचा अतिरेक केला की नुकसान होतच, तसं अति चांगलेपणाचा सुद्धा अतिरेक केला ना की नुकसान होतच. त्यामुळे प्रत्येक गोष्टी या प्रमाणात असाव्यात आणि मला वाटतं की प्लॅन्ड असायला हव्या होत्या. आज मिळेल जागा बांध बिल्डिंग, मिळेल जागा बांध बिल्डिंग असं झालेलं आहे. मला असं वाटतं की त्याचं खूप विचार करायला हवा. आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहायला या म्हणता म्हणता निसर्ग तिथं राहत नाही याची काळजी जास्त घ्यायला हवी. कारण आता येऊर आहे आपल्याकडे, आपण किती सधन हो, ठाणं किती सधन आहे या बाबतीत. आज 37 तलाव आहेत ठाण्यात, 37. मला असं वाटतं का जर जास्त असतील तर मला सांगा. 37 तलाव आहेत. एवढी तलाव, मला वाटतं एकमेव ठाणे शहर आहे या महाराष्ट्रात जिथे एवढी तलाव आहेत. कोपनेश्वराचं मंदिर आहे, किती पुरातन मंदिर आहे. आज जे ठाणं जेल ज्याला म्हणतो, हा पेशवेकालीन वाडा आहे आपल्याकडे. अनेक अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक किती जुनी मंदिरं आहेत. तर मला वाटतं की ठाणं आपलं आहे आणि आपल्या ठाण्याला आपण जपलं पाहिजे. आता अर्थात एवढी लोक आली आहेत, एवढी लोक आल्यानंतर आता गाड्यांना पण लोन काही ठिकाणी कमी झाल्यामुळे प्रत्येकजण गाड्याही घेतोय. भले ते घरातून निघतात आणि इथे कुठेतरी रामर्थ रोडला पार्किंगमध्ये लावतात आणि ट्रेननी ऑफिसला जातात, पण गाडी घेतात. किंवा आठवडाभर महिनाभर काढत नाहीत, झाकून ठेवतात, पण गाडी घेतात. आणि मग मुलाची वेगळी असते, बायकोची वेगळी असते, नवऱ्याची वेगळी असते, भरपूर गाड्या आहेत. नाही घ्या, गाड्या घेण्याबद्दल काही नाही, पण थोडंसं काहीतरी प्लॅन नियम आखले गेले पाहिजेत असं मला वाटतं. आणि येस, आज मी माझं जुनं ठाणं खूप मिस करतो. नवीन ठाणं मला नक्की हवं आहे, पण ते शिस्तबद्ध आणि छान हवं आहे, एवढंच. फार छान. मी हा प्रश्न का विचारला माहितीये का, म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा असं सगळं स्थित्यंतर होतं ना, मुळात ठाण्याचं पण पहा ना, श्रीनगर ते ठाणे असा तो सगळा प्रवास आहे. मध्ये अनेक वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे एक शहर असं लगेच घडलेलं नाहीये, अनेक स्थित्यंतर होत इथपर्यंत, तो इब्नू बताता वगैरे असा सगळा तो प्रवास आहे इतिहासात ठाण्याचा, आणि मग ठाणं झालेलं आहे ते. तर हा जो सांस्कृतिक बदल होतो ना, त्याच्यात तो आपल्याला जाणवतो. हळूहळू भाषा बदलते, खाण्याचे पदार्थ बदलतात, बरोबर की नाही. आपल्याला लक्षात येत असेल की आपल्या पंक्ती उठायच्या लग्नाच्या, पंगत असायची, आता बुफे आलं. आता बुफे आला याच्याबद्दल आक्षेप नाही, पण बुफे पदार्थ सुद्धा बदलले की हो. म्हणजे आता चायनीज हे आपल्याकडे लग्नामध्ये सर्रास झालं. हा जिलेबी मट्टा कुठल्या लग्नात खायला मिळाले एवढ्या वर्षात? मसाले भात, मसाले भात नाही, मसाले भात लग्नाच्या निमित्ताने असं ताजं लोणचं केलं जायचं नाही का. भजी, पाणीपुरी फक्त तळबळीवर गायचो, आता लग्नातही मिळते. तर हा जो बदल होतो ना, हा 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 हळूहळू होत असतो, तो आपल्या लक्षात येत नाही, पण तो नंतर आपल्याला हवी होतो.
तर हे हावी होणं नंतर हळूहळू त्रासदायक होतं. त्यात आपण आपलं कुठेतरी काहीतरी हरवून बसतो का, हे आपण फक्त लक्षात घेतलं पाहिजे. कारण तुम्हाला मी एक सांगतो आणि मग पुन्हा तुम्हालाच मी तो प्रश्न एवढ्यासाठी आवर्जून विचारीन की पूर्वी ना मामलेदाराची कचेरी होती आणि मग ते कचेरीमध्ये आले की दिवस घालवायचा, कारण ती केस चालायची. मग भूक लागली की खायचं कुठे, तर समोर मिसळ मिळायची, म्हणून ती मामलेदाराची मिसळ झाली. मामलेदाराची मिसळ. तर होतं का हो जाणं मामलेदार? हो, आजही जातो की. क्या बात. कधी कधी नाईट शिफ्ट करून मी घरी येतो ना, तेव्हा समजा असं 6-6:30 वाजले असतील की मी जी गाडी वळते, मी मामलेदारला मिसळ खातो बसून, मग घरी जातो. आता ते एक कुऱ्हाड्यांची मिसळ, ती छान माझी उडायला मिळते. ठाणा आपलं, मी बोललो ना, खूप आपण वी आर व्हेरी रिच. आपल्याकडे कशाचीच कमी नाही आहे. खाण्यापिण्याची तर रेलचेल आहे. अगदी. फक्त ती टिकवून ठेवली पाहिजे. हा, टिकवून ठेवली पाहिजे. म्हणजे तो राजमाताला वडा, समोसा वगैरे, तर गजाननचा मी वडा. ठाण्यात आलो की कधी पहिला आधी तिकडे एक व्हिजिट असते किंवा गजानन. आणि तो वडा समोसा इतपत ठीक आहे, ती चटणी पिवळ्या रंगाची, त्याच्यावर तो हिरव्या रंगाचा ठेचा, नाही का पाणी सुटत तुमच्या तोंडाला. जोशी काकूंचा वडा तिकडे, हो, मूग भजी आणि जोशी काकूंचा तो वडा. क्या बात आहे. पण हे सगळं, हे आजही हा आनंद घेता येतो. असं पटकन उठलं, काढली गाडी किंवा बाईक काढली आणि गेलं. संतोष जी तिथे दिसतायत आम्हाला वडा खाताना, असं होतं इतकं सहज? हो, मी करतो. मला बरेच जण, मला एरियात पण आता तर शेवटी ते होतं. शाहरुख खानच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहणारी माणसं नेहमी, अरे हा शाहरुख खान आहे घ्या, ओके, ते असे रिॲक्ट करत असतील की ते रोज बघत असतील ना. आता तसं माझ्या एरियात, आता मी माझ्या दुकानात आता अंडी पाव वगैरे आणायचं किंवा मला कुठेतरी काय, माझे इस्त्रीचे कपडे सुद्धा मीच देतो की. मी काय जन्माला मी धीरूभाई अंबानीच्या घरी नाही आलो. माझे वडील रिक्षा ड्रायव्हर होते. मी 40 जन्माला आलेलो आहे. त्यामुळे ऍक्टर आता झालोय मी, किंवा आता सेलिब्रिटी झालोय. पण माझ्या घरातली कामं करायला मला बऱ्याच वेळ, कधी कधी मी घरी, माझी मावशी वगैरे येते घरी ना, तेव्हा मग मी आपला घरी असेल तर मी कधीतरी राहिलं म्हणतो तू बस, मग मी भांडी उचलून ठेवतो किंवा विसरून ठेवतो. तर मावशी माझ्यावर कधी, तुला अक्कल आहे का, एवढा मोठा तुझं असं ऍक्टर झाला, एवढा हिरो, आणि भांडी कसली घासू, केअर कसला काढतोय, गप्प बस. मी म्हंटल मावशी, 4 लोकांच्या घरात जाऊन भांडी घासण्यापेक्षा मी माझ्या घरात घासतो, काय वाईट आहे. आणि म्हणजे माझ्या बाजपेयींचा मी एक किस्सा सांगतो, मनोज बाजपेयींचा या बाबतीतला. एकदा आम्ही असं शूटिंग संपलं आणि मडला शूटिंग होतं, आणि मी माझी गाडी तिथे यारी रोडला लावली होती, तिथून जेट्टीने चाललो होतो, आणि ते त्यांची गाडी घेऊन तिकडे आले होते. तर पॅकअप झालं, मला त्यांनी विचारलं, हाँ तू तेरा गाड़ी किधर है? मैंने उधर पार्क किया है. मैंने गाड़ी उधर पार्क किया, तू कैसे है? मतलब मैं अभी यहाँ जेट्टी से जाऊँगा, वहाँ से गाड़ी लेके जाऊँगा. हाँ यार बहुत बढ़िया यार, अभी इतना ट्रॅफिक लगेगा. आणि ते बोले चल मैं तेरे साथ आता हूँ. आणि मग ते माझ्यावर बोलले, मी त्यांना घरी सोडत होतो, त्यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन येणार होता. आणि एका ठिकाणी त्यांनी त्यांच्या मुलीला, ते मला बोले संतोष यहाँ पे आवा, त्यांच्या मुलीचं नाव आवा आहे, आवा का एक डान्स क्लास है, वहाँ से आवा को पिकअप करते और फिर घर छोड़ दे. आता त्या डान्स क्लासला आम्ही गाडी येऊन थांबलो. तिथे अनेक मुलांचे आई वडील तिकडून आले होते, कोणाचे वडील आले होते, कोणाच्या आया आल्या होत्या, कोणाचे कोण सर्वंट किंवा केअरटेकर असतील ते आले होते. आणि तसेच बाजपेयी गाडीच्या गाडीतून उतरले, आणि जसे ते पॅरेंट्स उभे आहेत त्यांच्यात ते उभे होते त्यांच्या मुलीची वाट बघत. हा पहिला म्हटलं ओके, ऑब्व्हियसली मुलीचं, आपली मुलगी आहे. त्याच्यानंतर ते बोलले चल सोड, आणि एका ठिकाणी मला 1-2 मिनिट रुक ना, आणि त्यांनी आम्हाला असं बाजूला बसवलं. 1-2 मिनिट रुक, मी थोडं अंडावर थोडंसं ब्रेड लेना मुझे. तर माझ्यासाठी तो एक, आपल्याला कल्चरल शॉक लागतो ना तो, की आपण बाजपेयी वगैरे बोलतो. मग उद्या जर बच्चन गाडीत बसला आणि ते म्हटलं संतोष 2 मिनिट रुक, कल थोडा साबून लेना यार, जयरे बोला साबून लाना था, असं जर ते म्हणाले तर आपल्याला घडलं काय, असं माझं झालं सरांकडे की हो सर क्या आप लोग हैं, तो क्या हुआ, अब मेरे घर के लिए ले रहा हूँ. सर आप कैसे जाओगे दुकान में वो अंडा ब्रेड लेने, हे मी त्यांना विचारतोय. तर ते मला म्हणाले देख भाई संतोष, वो मनोज बाजपेयी, वो स्टार एक्टर वगैरह सब बाहर लोगों के लिए, मेरे घर में मेरी बीवी और मेरी बच्ची, उनको और मुझे कल सुबह जाना है शूटिंग पे, तो अंडा पाव मुझे ही लगेगा, अगर मैं नहीं लाया तो मैं ही भूखा रहने वाला हूँ. क्या बात. सो असेल त्यांचे नोकर वगैरे पण असतील. आता ते काय म्हणतात, नोकर आहेत म्हणून मी आता घरी जाणं, नोकराला सांगता मला आता समोर दिसला घेतो. सो मला असं वाटतं की ज्या तुमचे रूट्स जे आहेत ना, त्या रूट्स बरोबर तुम्ही कायम राहा. मला अजिबात असं काही त्याचं वावगं वाटत नाही की, म्हणजे बऱ्याच वेळेला मला बरेच जण मित्र, तू असं पटकन कुठे कोणी फोन केलं तर असं जात जाऊ नकोस, जरा सांगत जा. नाही म्हटलं मला नाही वाटत, जर मी मोकळा आहे आणि मी जाऊ शकतो तर सांगतो मी त्यांना येतो म्हणून.
उगाच मी घरी बसणार चकात्या बिडत आणि इथे दाखवणार की आय एम सो बिझी. तर ते नाही जमत मला. तो मला असं वाटतं की, आणि मी ऑलवेज प्रे करतो देवाकडे की देवा प्लीज मी जसा आहे ना तसंच मला ठेव, कारण मी आता जसा आहे त्यांनीच मला जास्त फायदा झालाय. नाही, खूप छान. म्हणजे हे खरंच आहेत ना, बऱ्याचशा गोष्टी घेण्यासारख्या आहेत. कारण हे असं मोकळं ढाकणं असणं त्यांचं हे खूप कमी जणांकडे असतं. आणि ही जी मोकळं ढाकळेपण आहे ना, ही ज्याला आपण ओरिजिनॅलिटी म्हणतो, ती महत्वाची आहे. आणि ती ह्या सगळ्या कलाकारांमध्ये आहे. म्हणून एकूणच भारतीय चित्रपटसृष्टी जी आहे ती टिकून आहे. अन्यथा चित्रपटसृष्टीचं काही खरं नाही. कारण तिकडे कसं असतं की दिवस उगवतोच संध्याकाळी. तर त्यामुळे अशा चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा अशी प्रामाणिक माणसं आहेत आणि अशी अनेक आहेत, म्हणजे तुमच्यासारखे असे अनेक आहेत की जे खरेच मोकळ्या ढाकळ्या मनाने की बाबा दिस इज व्हॉट आय एम, मी हा असा आहे, आणि ही अशी माणसं आहेत म्हणून हे सगळं छान चालतं. ही ओरिजिनॅलिटी आपण जपून ठेवली पाहिजे. यातनं एक आपणही घेतलं पाहिजे. पदार्थ तुम्ही आजूबाजूनी फार छान सजवलेले आहेत, पण मुळात चव असायला हवी.